चला इथं बघायला आता. नीरजने सायकल घेण्यासाठी बँकेकडून 6,000 रुपयाचं कर्ज घेतलं. किती रुपयाचं कर्ज घेतलं? 6,000. व 3 वर्षानंतर बँकेला किती रुपये रिटर्न केले? सगळ्यांनी असं मेन्शन करा. 6,000 रुपयाचं घेतलेलं कर्ज रिटर्न करताना 9,240 रुपये रिटर्न केले. ठीक आहे. हे कर्ज घेतलं होतं, हे पैसे रिटर्न केले. हे मुद्दल असते आणि ही रास असते. कळलं का सगळ्यांना काय ते? हे मुद्दल आहे. मी डायरेक्ट शॉर्टकट सांगण्यापेक्षा कन्सेप्ट सांगत जातो सगळ्या. म्हणजे ज्याला काहीच येत नाही त्याला थोडं यायला लागेल ते. मुद्दल आणि ही काय रास आहे. तर लक्षात ठेवायचं आता ह्या दोघातला जो डिफरन्स आहे एक्स्ट्रा एक्सेस अमाऊंट दॅट इज व्याज. जे एक्स्ट्रा अमाऊंट भरले आपण ते काय भरलं? व्याज भरलं आपण. किती रुपयाचं व्याज भरलं सांगा? 3,200 3,240. या दोघातला फरक घेतला बेटा मी. क्लिअरली फरक घेतलाय. याला म्हणायचं व्याज. एवढं व्याज. आता व्याज कळलं. मुद्दल 6,000 रुपये, व्याज 3,240 आणि रासचं आता काही घेणदेण नाही. आपल्याला व्याजासाठी आपण ते फक्त मांडलं होतं ते. मग आता किती वर्षाचं आहे ते? 2 का 3? 3. आणि प्रकार कोणता आहे? 2च प्रकार आहेत व्याजामध्ये. एक तर सरळ व्याज नाही तर चक्रवाढ व्याज. कोणतं व्याज आहे ते? मग सरळ सरळ जा. सरळ 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 व्याजाचा फॉर्म्युला आहे पिनार का? काय? पिनार का? पीएनआर भागिले काय? 100. पीएनआर भागिले 100. आता किमती व्यवस्थितपणे सांगायच्या. आपल्याला किमती काय काय माहितीत माहिती आहे का? आता व्याज माहिती आहे. व्याज म्हणजे सरळ व्याज माहिती आहे. सिंपल इंटरेस्ट माहिती आहे. किती आहे सांगा? इथल्या 3,240 इक्वल टू मुद्दल किती रुपयाची होती? 6,000 रुपये. पी म्हणजे मुद्दल असते, प्रिन्सिपल अमाऊंट. एन नंबर ऑफ इयर्स 3 वर्ष. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स 3 वर्षासाठी आहे ते. इथं 3. आणि रेट ऑफ इंटरेस्ट मुळात आपल्याला विचारला गेलाय व्याजाचा दर. आर माहित नाही का? हे पण दिलं तर शोधायचं काय मत? ते नाही देणार, काहीतरी एक देणार नाही, ते एक शोधावं लागेल काहीतरी आपल्याला त्यात. आणि भागिले किती? 100. शेवटची स्टेप असते त्याच्या पुढे शेवटची 24. मग 3 ने डिवाइड केलं. 3 1 3, 3 8 24, 18 येतं. एवढी घाई नाही आपल्याला. ज्याला काहीच येत ना दगड पण ते नाही का? 2 शून्य कट करा. केलं का 2 शून्य कट तुम्ही? हा चला चांगली गोष्ट आहे. इथं 3240 शिल्लक राहिला. हा इकडे सांगा काय काय शिल्लक राहिला? 60 गुणिले 3 गुणिले आर. या दोघाला उचला आणि इकडे घेऊन या खाली. 3240 भागिले काय? 60 गुणिले 3 इक्वल टू आर. 0 0 कॅन्सल. आता 6 ने डिवाइड करा. 6 पंचे 30 आणि 6 चौक 24. आणि इथं परत 3 ने डिवाइड करा. 3 1 3, 2 राहिले 24, 3 8 24, 18. इथून डायरेक्ट केलं तरी तेच आहे ना, असं पण तेच आहे. फक्त आपण 2 स्टेप उगाच वाढवल्या. कोणासाठी? त्याला काहीच येत नाही त्या लोकांसाठी. मग तुम्ही नंतर प्रॅक्टिस करून करून 2 स्टेप वाढवायच्या नाही, कमी करायच्या. ठीक आहे. 18 आलं. लिहून टाका आर इक्वल टू 18.